हेलो चीक चीक। हेलो चीक चीक। बस आवाज थोडंसं कमी कर। जय हनुमान। इनगाव संघ क्वालिफाय झालाय। इनगाव संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। रोहित आणि प्रशांत। आरसीसी राया वर्सेस हेडूटने संघ तुम्ही पाहतायत। त्रिशा 11 हेडूटने हा संघ मैदानाच्या पण पाहतोय। त्याची सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत, रोहित आणि प्रशांत। मॅचला सुरुवात करा। पंचांना विनंती आहे कोणत्याही क्षणाचा विलंब नको। आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन अपू कुंगळेला आपण पाहतोय। आरसीसी राया टीम मैदानाच्या दाखल झाली आहे। वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना ठिकाणी मिळाली आणि त्या वाईल्ड कार्ड एंट्रीवरती आपण पाहतोय मैदानाच्या पहिली लढत आजच्या दिवसातील ओपन ग्रामीण मधून हा पहिला संघर्ष तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। टीम इनगाव संघाचे कॅप्टन यांना विनंती आहे आपण संपर्क करा। जय हनुमान। ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते। चला मॅचला सुरुवात करा। पंच इनगाव संघाचे संघनायक यांना विनंती आपण सुरेश कडव संपर्क करा। पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने। कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज। आरसीसी राया टीम चे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय। 2 धावा दफलकावती या ठिकाणी सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळेल। त्रिशा 11 हेडूटने हा संघ तुम्ही आज मैदानाच्या मध्ये पाहतात। आमचे करण काळन सर यांच्या गावातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। पहिले षटक चालू आहे गोलंदाज अपू कुंगळेचं। ओव्हर द विकेटने कोलबे टप्पाचा बॉल ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय आणि इथे झेल ड्रॉप होती। मिडॉनला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते। मिडॉन मिड ऑफ ही विव रचना तुम्ही पाहतायत। अगदी गोलंदाजाच्या जोडीनं साथीनं हे दोन खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात। त्यानंतर शॉट पॉइंट शॉट गली पॉइंट यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न। बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला। धावा इथे मिळतील 4। वरती 2 आल्या त्यानंतर डॉट आणि आता हा चौकार धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न। बॅटची आतली गडा पुन्हा एकदा आपण पाहतो ऑनसाइडला चेंडू टाबल होतो। मिडॉनला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हो यावेळेस आपण पाहतो सक्सेस राहिलाय आणि ते फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन। याच दरम्यान या नगरीमध्ये आगमन होतंय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते भारतीय जनता पार्टीचे बदलापूर शहराचे गटनेते आदरणीय राजेंद्र दादा घोरपडे यांच्या ठिकाणी आगमन होईल। आणि याच दरम्यान आपण पाहतो ॲडव्होकेट रोहिदास दादा भंडारी यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीने आमदार चषक 2024 मध्ये।
थोड्याच वेळात आदरणीय राजेंद्र दादा घोरपडे भारतीय जनता पार्टीचे गटनेते यांचा नगरीमध्ये आगमन होईल. करण पाटील फलंदाज झाला बाद, काही गरज नसताना मी तर म्हणेन यावेळेस आपण पाहतो या दरम्यान आदरणीय संदीप जे भालेराव साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आरपीआयचे शहर अध्यक्ष बदलापूर शहर यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करू. आज अनेक मान्यवर तुम्हाला आमच्या व्यापीठ आईस मध्ये पाहायला मिळतील, कारण आज शेवटचा अंतिम दिवस आहे. रोदासदादा भंडारी यांना तुम्ही पाहू शकाल, एक नामांकित ॲडव्होकेट आहेत. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थाने एक आपल्या हक्काचा माणूस आज आपल्या समवेत या ठिकाणी जॉईंड आहे. स्वागत आहे दादा आपलं या नगरीमध्ये. पहिले षटक चालू अप्पू कुंगळे पाहुण्यांच्या अधिकच्या माहितीसाठी चालू असलेला सामना. एका बाजूला आरसीसी राया आणि दुसऱ्या बाजूला टीम त्रिशा 11 हेडूटने. एका बाजूला कल्याण ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही पाहताय, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लेफ्ट हँडर बॅट्समनसाठी अप्पू कुंगळेचा हा बॉल अत्यंत सुरेख पद्धतीने हाताळला गेलाय. शेवट गोड केला या षटकाचा. षटक क्रमांक पहिलं संपन्न होत असताना पंच मला सांगतात, आणि या पहिल्या षटकाचा खेळ संपन्न असताना एक बाद 7 या अंकावरती पोहोचलाय तो त्रिशा 11 हेडूटने संघ. खेळाचा पहिला डाव तुम्ही पाहतायत, आणि पहिल्या डावामध्ये अगदी मन मोकळेपणाने बॅटिंग करायची, परंतु अडखळ सुरुवात या ठिकाणी केली आहे त्रिशा 11 हेडूटने संघाने. संघाचा विचार केला तर अगदी आपण पाहतो कल्याण डोंबिवलीचा एक दर्जेदार संघ आहे. त्यानंतर आपण जर विचार केला तर प्रतिस्पर्धी संघ आरसीसी राया हा देखील एक ताकदीचा संघ. आज तुम्हाला टिटवाळा या परिसरातून कल्याण ग्रामीण गटातून हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांची मॅच आहे, लक्षात असू द्या दोन्ही टीम, कारण आपण काल पासून सातत्याने 4 षटकांच्या मॅचेस या ठिकाणी कव्हर करतोय, कारण जेणेकरून आपण पाहिलं तर आयोजकांचा वेळ या ठिकाणी वाचवला जाईल याच अनुषंगाने, कारण मॅचेस या ठिकाणी अतिरिक्त एक्स्ट्राचे हे लक्षात असू द्या. त्याचा आढावा घेत आयोजकांनी हा घेतलेला निर्णय. जो संघ जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असेल त्या खेळाडूला मात्र 5 पॉईंट एक्स्ट्रा देण्यात येतील, कारण सुरुवातीला 2 दिवसामध्ये आपण 5 षटकांचे सामने खेळवलेत, परंतु या 2 दिवसामध्ये शेवटला तुम्हाला 4 षटकांच्या मॅचेस पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं चालू गोलंदाज अली कुंगळे. अली कुंगळे यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल बीमर या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. ऑन साइडला चेंडू मिड विकेटला चाललाय, तोपर्यंत 2 धावा इथे सहजपणे मिळतात. अगदी आपण पाहिलं तर 2 धावा एकवटामध्ये सहज या ठिकाणी माहीर असलेले 2 खेळाडू सातत्याने भन्नाट वेगाने आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील खेळाडू आमचे. रफ तब्बल 52 वर्ष क्रिकेट कारकिर्दीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, जेणेकरून कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे. 52व्या वर्षामध्ये देखील तोच फिटनेस तोच दरारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आरसीसी राया टीमच्या वतीनं. या खेळाडूचा गोलंदाज सज्ज अली कुंगळे, सेकंडला फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय करण पाटील. यावेळेस ऑन साइडला फटका दर्जेदार आहे, परंतु क्षेत्ररक्षक तर बेगाने, परंतु फ्रीचा बॉल असल्या कारणाने फलंदाज इथे सेफ असेल, आणि या धावा एकंदरीत धावफलकावरती ऍड आपण करू. 12 धावा धावफलकावरती सुरुवात थोडीशी अडखळत झाली आहे. धावा संख्येचा विचार केला तर इथून मात्र टॉप गिअरची फलंदाजी करावी लागेल आरसीसी राया संघाच्या विरोधात. त्रिशा 11 हेडूटने संघ मैदानामध्ये खेळतोय. एक चांगलं बॅटल
मैदानाच्या आतमध्ये रंगेल यात मात्र शंका नाही आहे. निमित्त फक्त एकच आमदार चषक ही बदलापूरची भव्य दिव्य ट्रॉफी तुम्ही पाहतायत. पुन्हा एकदा लॉंग ऑफला एकच धाव. सिंगल डबलला सातत्याने प्राधान्य दिलं जातं. मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलं जात आहे. अगदी आपण पाहतो बाद होणारा खेळाडू रोहित त्याच्या बॅटमधून एक षटकाराचा अपवाद आपण जर एक चौकाराचा अपवाद आपण वगळला ना तर एकही मोठा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. सुंदर षटक. खोलवर टप्पाचा बॉल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. पुन्हा एकदा चेंडू घरंगळत राहिलाय. आरसीएस राया संघाच्या गोलंदाजांचे कौतुक करावं तितकं कमी आहे. फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकण्याचं काम या मॅच मध्ये ते करतायत. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय हा संघ, परंतु इथे धावांपासून अगदी वंचित ठेवलं जातंय टीम 311 हेडूटने संघाला. विकेट करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतो. मिसटायमिंग तर झालंय. टायमिंग प्रॉपर होईल का हे पाहायचे, परंतु 1200 वार्तालाप करत बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. षटकार आला अगदी शेवटच्या क्षणाला का होईना, परंतु कदाचित या षटकामध्ये धावा येणं गरजेचं. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतो. ड्राईव्ह करत असताना पाची गडा लागली. अदीपकडे चेंडू चालला डीप कव्हर मध्ये. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल आणि या सिंगलच्या जोरावरती धावत संख्या धाव फलकावरती 21. षटक क्रमांक 2 संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये होत्या 7, या षटकामध्ये आल्या एकंदरीत 14 धावा आणि आता संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 वरती. आणि शेलू संघ जे कोलंबो माता शेलू या दोन टीम मध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा. षटक क्रमांक 3 गोलंदाज अरमान कुंबळे. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका पळवलाय. बॉल चाललाय. रूम क्रिएट केली आहे. फटक्यासाठी जागा बनवत असताना आपण पाहतो एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा ग्राफ आपण पाहिला तर नक्कीच धावांसंख्येमध्ये भर पडत असताना लिडिंग एज फलंदाज होईल बाद. पाठीमागे एस्टनचे आपण पाहतो शॉर्ट फाईन निघला. टिपली जाईल झेल. आणखीन एक विकेटचं पतन होत आहे. टीम
एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे दोन संघ आमने सामने भिडत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका पाहायला मिळालाय. SDOUT आणखीन एक फलंदाज होईल बाद. दयालू काळनला मात्र परतावा लागेल. आज आपण पाहतो मैदानाच्या मध्ये योगेश धावत संख्या रफलकावती एकंदरीत 25. खोलवर टप्पाचा बॉल जबरदस्त क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला फुलर लेनचा, परंतु इथे मिळेल सांघिक यश. OUT धाव बादच्या रूपाने मात्र फलंदाजाला चौकाराला त्याच गोलंदाजाने मात्र एक वेगळा कारनामा करत असताना अद्यापपर्यंत एक धाव त्याने खर्च केली नाहीये. या षटकामध्ये संघाचा आपण जर विचार केला तर अत्यंत सुंदर षटक हाताळत असताना धावत संख्या रफाल कबड्डी 25 आहे आणि 25 धावत संख्येमध्ये लागणारा हा चौथा धक्का. या दरम्यान आपण पाहतो ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते मान्यवर आदरणीय राजेंद्र दादा घोरपडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे गटनेते आणि तुम्हा सर्वांच्या हक्काचा माणूस आदरणीय राजेंद्र दादा घोरपडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत आणि या स्पर्धेच्या वतीने आमदार चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेट वरती नितांत प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आज या नगरीमध्ये खऱ्या अर्थाने आयोजकांवरती असलेलं प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल आणि वेळात वेळ काढून दादांनी या ठिकाणी हजेरीला स्वागत आहे आपलं. ऑन साइडला फटका पण पाहिलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. चालू असलेले मॅच तुम्ही पाहतात RCC राया बनाम त्रिशा 11 हेडूटने या दोन टीम मध्ये चालू असेल हा कडा मुकाबला. एकोणतीस धावा फलकावती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवर आमच्या या BAP डायस मधून या मॅचचा आनंद घेत असताना मान्यवरांच्या अधिकच्या माहितीसाठी चालू असलेले मॅच तुम्ही पाहतात. एका बाजूला टिटवाळा परिसरातील RCC राया आणि दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचा एक दर्जेदार संघ आहे तो त्रिशा 11 हेडूटने. या दोन टीम मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय आणि धावत संख्या फलकावती 10च्या सरासरीने 30 धावा. धाव फलकावती 4 बाद 30 टीम हेडूटने. आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. मिहिर 11 गावदेवी वसार आज तुम्हाला स्वराज 11 या नावाने खेळताना पाहायला मिळेल बदलापूर नगरीमध्ये. मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होत आहे. अनेक मान्यवर आमच्या BAP डायस मध्ये तुम्ही पाहतात. आदरणीय नुकताच ज्यांचं आगमन झालं ते राजेंद्र दादा घोरपडे, माजी नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषद, भारतीय जनता पार्टीचे गट नेते म्हणून बदलापूर शहराची धुरा सांभाळणार हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आणि यावेळेस बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटला क्लिअर करणारा. हिट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार.
साहेब शहर अध्यक्ष युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी, आदरणीय प्रसादजी मेहर साहेब उपाध्यक्ष युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. ॲडव्होकेट आमचे रोहिदाजी भंडारी साहेब यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आदरणीय संतोषजी करंदोळे रहाटोली सरपंच यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आदरणीय सुधीरजी गायकवाड साहेब, आदरणीय भानुदाजी करंदोळे आणि आदरणीय विश्वासजी तामाणे आणि आदरणीय मुनेशजी तामाणे याही मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस आपण पाहतो षटक क्रमांक 3-4 मध्ये आपण पाहतो गोलंदाज अदीप मालिनला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकामध्ये आतापर्यंत अनिकेत आम्हाला माहिती देतात 36 धावा धावफलकामध्ये जोडल्या गेलात. इथे मात्र DRS रेफर करण्यात आले. पंच आम्हाला सूचना करतात. तिसरा पंचांकडे हा निर्णय या ठिकाणी सोपवण्यात आला आहे. सॉफ्ट सिग्नल राजेंद्र भोईर आम्हाला पोहोचवा. नॉट आउट. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट असेल. सेफ असेल. 2 धावा इथे मिळतील टीम त्रिशैल पण हेडूटने संघाला. 38 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावरती आपण पाहतो. गोलंदाज अदीप मालिनला इथे मात्र पाचारण करण्यात आलंय. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज राईट हँडर बासमन टीम हेडूटने संघाच्या वतीनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा बॉल परफेक्ट रडार मध्ये आलाय आणि अगदी आपण पाहतोय 1200 वार्तालाप करत गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला मिळेल. बॉल चाललाय लॉंग ऑनला. अगदी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सलग आपण जर एका चेंडूचा अपवाद वगळला ना तर 2 षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज अदीप मालिनले. षटक क्रमांक 14 स्लॉगरचं जे हाणामारीचं षटक आहे या षटकामध्ये धावा यायला हव्या त्या पद्धतीने टॉप गिअरची आता फलंदाजी करतोय. फलंदाज 5व्या क्रमांकावरती येऊन योगेश पाटील, योगेश जाधव आहे जे पाटील बंधू त्यानंतर जाधव तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील. हेडूटने संघ म्हटला तर काळन परिवार हा देखील भरपूर मोठा आहे. यावेळेस ऑन साइडला व्हाट अ शॉट. अगदी आपण पाहतोय आणखीन एक दर्जेदार विकेट करत असताना योगेश जाधवच्या बॅटमधून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडतात. सलग येणारा लागोपाठचा हा दुसरा ब्लास्ट षटकार. आणि आता मैदानाच्या मध्ये धावांचा वनवा पेटवला जातोय. या षटकामध्ये 3 षटकार आलेत. धावा संख्येला एक वेगळी दिशा मिळत असताना एक वेगळं वळण मिळत असताना धावा संख्या जाऊन पोहोचली तब्बल 50 या अंकावरती. मजबूत स्थितीमध्ये या ठिकाणी आपण पाहतो हा संघ पोहोचलाय. षटक क्रमांक 4 चालू आहे. ऑन साइडला आडव्या बाटने आणखीन एक प्रार करत असताना सलग लागोपाठचा येणारा तिसरा षटकार. या षटकामधील 4था षटकार आपण पाहिलाय. फलंदाज योगेशच्या बॅटमधून A1 क्वालिटीचे बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सेट ऑन फायर योगेश जाधव. बॉल सीमा पार षटकार. गावदेवी वसार टीमचे पुरस्कर्ते मंगेश कडव यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आता अदीप मालिन या गोलंदाजावरती आक्रमण करत असताना योगेश 5व्या क्रमांकावरती येत असताना आपण पाहतोय अगदी खोलवर टप्प्याची फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल हेडूटने संघाकडून. आणि अगदी 5व्या क्रमांकावरती येत असताना तब्बल 31 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलंय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती अब तक 56 धावा. शेवटचा अंतिम बॉल आणि या शेवटच्या अंतिम बॉल वरती आपल्याला पाहायचं सिंगल डबल चौकार की षटकार आणि किती धावांचं टार्गेट सेट करेल टीम हेडूटने RCC राया संघासमोर. विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाले
परंतु बॅटला स्पर्श करत बॉल पाठीमागे चालला. पंच आम्हाला हे दर्शवतात. मिळते एक सिंगल धाव योगेशला आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिला डावाचा खेळ आपण पाहिला. 57 धावा बनवण्यात आल्या आणि 58 धावांचा आता एक मोठं टार्गेट सेट केलंय ते टीम RCC राया संघासमोर. तर मनपूर्वक स्वागत तमाम लाडके प्रेक्षक वर्ग ज्या मॅचचा आनंद घेतात. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईन आहेत त्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेला क्रिकेटचा महाकुंभ मेळा जे हनुमान ढोके संघाच्या वतीने ग्रामस्थ मंडळ ढोकेच्या वतीनं आमदार चषक आदरणीय हेमंत भोईर साहेब, आदरणीय राजेशजी पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय किसनरावजी कतोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली स्पर्धा आमदार चषक. 24 बॉल 58 ची गरज आहे या मॅच मध्ये. चला आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. स्वराज 11 मिहिर 11 गावदेवी वसार संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण या आणि त्यांच्या अगेन्स्ट जय कोलंबो माता शेलू संघाचे कॅप्टन आपणास देखील विनंती आपण देखील टॉस साठी यायचे त्वरित. दादा दुधकर टॉस साठी येतात. अत्यंत चांगला खेळ आम्ही आडिवलीच्या मैदानावरती पाहिला. जगदीश दूधकर, सूरज दूधकर, रविदादा वायले, चिंट्या म्हात्रे. टॉस साठी आपण पाहतोय वसा टीम या ठिकाणी उपस्थित आहे. यानंतर मिहीर आमचे वायले या ठिकाणी उपस्थित होतात. रविदादा वायले यांचे चिरंजीवत वसा टीमचे भविष्य. अगदी प्लेइंग 11 मध्ये तुम्ही मिहीरला सुद्धा पाहिलंय. 58 धावसंख्येची गरज. कुठेही जाऊ नका. लगेच टीम शेलू संघाला विनंती आपण टॉस साठी यायचं. जे की शेलू यावरती कॅप्टन मी विनंती करेन भारतीय जनता पार्टीचे गटनेते आदरणीय राजेंद्र दादा घोरपडे यांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. चला या जगदीश दूधकर दादा या. जे के शेलू टीमचे कॅप्टन. राजू येतात कॅप्टन जे के शेलू. टॉस होईल. भारतीय जनता पार्टीचे गटनेते आणि कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष टॉस जिंकला शेलू टीमने आणि आपला डिसिजन पेंडिंग असेल लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण जाऊया नेक्स्ट मॅच कडे. आपण ऑन गोईंग मॅच कडे आपण जाणार आहोत जिथे 58 धावांचं लक्ष्य आहे. एका बाजूला कल्याण ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला डोंबिवलीचं क्रिकेट तुम्ही पाहतात. कल्याण डोंबिवलीचं 58 धावांचं लक्ष्य आहे. 24 बॉल मध्ये कुठेही जाऊ नका. एकत्र पाहत राहा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी तुर्तास थांबतो आणि आता लगेचच बदल करत असताना आमंत्रित करू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक राहुलजी चव्हाण यांना. धन्यवाद. मदरच्या आतमध्ये पाठवायचे बॅट्समन. चला आपण लगेच. हॅलो माइक चेक.
सलामी जोडी मैदानाच्या पाय दाखल होते. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. जर्मन क्रिकेट संघ ढोके आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहता आमदार चषक आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये आजच्या जो पोल आहे 8चा ग्रामीण गटातून तुम्ही पाहू शकता आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ इथे दाखल झालेत. पहिला सामना तुम्ही पाहता एका बाजूला संघ मैदानाच्या आतमध्ये प्रिशा 11 हेडूटने तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय आरसीसी राया या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. आणि सलामी जोडी तुम्ही पाहताय 58 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी अप्पू कुंगले आणि कामरान कुंगले ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन ऑफिशियल पंच सज्ज झालेत. राजेश भोईर सर मॅन फ्रॉम मालेगाव नेरळ. या दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं नुकताच आगमन झालंय या स्पर्धेच्या वतीनं खास आपल्यासाठी बहुमूल्य वेळ ज्यांनी दिलाय त्यांचा आपण विशेष सन्मान करू. आदरणीय भारतीय जनता पार्टीचे गटनेते आणि कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र दादा घोरपडे यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन या स्पर्धेचे लाडके शिल्पकार आदरणीय हेमंत अशोक भोईर तालुका अध्यक्ष भारतीय युवा मोर्चा अंबरनाथ तालुका शुभाशय या ठिकाणी आपण विशेष सन्मान करू. अत्यंत महत्वाचा हा सन्मान या ठिकाणी या मंचावरती होत असताना राजेंद्र दादा घोरपडे यांचा त्यानंतर ऍडव्होकेट रोहिदाजी भंडारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण विशेष सन्मान करू. मी विनंती करेन पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजक हेमंत अशोक भोईर यांना की आपण ऍडव्होकेट रोहिदाजी भंडारी साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आमच्या मंचावरती आदरणीय प्रवीणजी चौधरी साहेब शहर अध्यक्ष युवा मोर्चा हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आपण शुभ सन्मान करू. मी विनंती करेन या स्पर्धेचे लाडके शिक्षकार हेमंत भोईर साहेबांना की आपल्या शुभास आपण हा विशेष सन्मान करायचा आहे. यानंतर आदरणीय संतोषजी करोंदोळे साहेब सरपंच रहाटोली ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा विशेष सन्मान आपण करू आयोजकांच्या वतीनं. आदरणीय संतोषजी करोंदोळे साहेब यांच्या ठिकाणी विशेष सन्मान होईल. त्यानंतर आदरणीय सुधीरजी गायकवाड साहेब यांना विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय भानुदाजी करोंदोळे साहेब उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांनाही विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. आणि विश्वाजी तामाणे आणि मुनेजी तामाणे जे सरचिटणीस आहेत भारतीय जनता पार्टीचे यांनाही विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचे कारण मॅच देखील भरपूर महत्वाची आहे. आम्ही लगेचच जातो मॅच कडे. अगदी आपण पाहतो नाव बाग टो क्रिकेट लॉंग गॉफला वाडिश लॉंग ऑफला टिपल्या जाईल फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम आरसीसी राया संघाला फलंदाज बाद. पाहतो जे के शिलू या संघाने जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या दरम्यान आदरणीय संदीपजी भालेराव जे समाजसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय सुधीरजी गायकवाड साहेब आदरणीय भानुदाजी करोंदुळे विश्वाजी तामाणे मुनेजी तामाणे संदीपजी भालेराव हा विशेष सन्मान आमच्या मंचावरती होत असताना जाऊया मागच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. सलग 2 बॉलवरती 2 विकेट संपादित करत असताना पहिल्या बॉलवरती विकेट दुसरा बॉल डॉट तिसऱ्या बॉलवरती विकेट संपादित केलंय. 2004 टीम प्रिशा 11 हेडूटे संघाच्या माध्यमातून. संघ आरसीसी राया संघ जिथे जिथे खेळतो त्यावेळेस मात्र भरपूर सपोर्ट असतो. आमचे फुरकांची पावले यांच्या माध्यमातून नेहमीच भरपूर पाठबळ असतो या संघाला आणि ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून भरपूर शुभेच्छा टीम आरसीसी राया संघाला. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोलंदाज बंटी भंडारी पहिल्या 3 बॉलवरती आता हाबी ठरत असताना
यावेळेस मात्र फक्त दिशा दिल्या स्वीप केलाय बॉल चाललाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचला चेंडूला उत्तम फेक करेल दरम्यान 2 धाबा भरपूर वेगाने एकवटल्या गेल्या ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो तो अप्पू कुंगलेला तुम्ही पाहू शकता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तो उभा आहे स्ट्रायकिंग एंडवरती नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला यावेळेस तुम्ही पाहताय इफ्तिखारला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला चांगले चांगले खेळाडू तुम्हाला नेहमीच या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतील अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न खेळाडू उपस्थित आणि आता अजून एक चांगला फटका मैदान सोडतोय फलंदाज बाद नवीन खेळाडू तुम्ही पाहताय मदरच्या आतमध्ये अगदी 50 वर्ष कंप्लीट झालेत 52 वर्षाचा खेळाडू तुम्ही पाहताय मदरच्या आतमध्ये रौफ कुंगले एकदा या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण सातत्याने आरसीसी राया संघ जिथे जिथे खेळतो ना जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो त्यावेळेस पात्र नेहमीच खंबीरपणाने उभा असणारा हा खेळाडू तुम्ही पाहताय मदरच्या आतमध्ये दाखल होत असताना त्यांचे चिरंजीव देखील याच टीम मध्ये खेळतात माईच कुंगलेला आपण नेहमीच पाहिलंय आज टीम मध्ये नाही आहेत परंतु त्याच्या गैर उपस्थितीमध्ये कशा प्रकारचा खेळ करते रौफ मैदानाच्या आतमध्ये पाहावा लागेल भरपूर चांगला नेहमीच क्रिकेट त्यांनी खेळला एस्टनच्या माग भरपूर चांगला यष्टीरक्षण 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील असं यष्टीरक्षण त्यांचं तुम्ही पाहिलंय परंतु आज बॅटिंग करायच्या पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना तसा आता मैदानाच्या आतमध्ये राया संघाचा डाव कोसळलाय कारण सलग 3 खेळाडू बाद झालेत यावेळेस मात्र आपण पाहतोय फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट जखमी बाग आता मैदानाच्या आतमध्ये धाडत असताना त्याच्या बॅटमध्ये येतोय पहिला बॉल फेस करत असताना चौकार ते विषय गंभीर टीम आरसीसी रायासाठी तिथे रौफ उभा खंबीर आणि त्याच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार एकामागे एक फलंदाज बाद होत गेले परंतु अशा परिस्थितीमध्ये डगबाई गेले नाहीयेत 52 वर्षाचे खेळाडू तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये रौफ त्यांच्या बॅटमधून आलाय चौकार षटक क्रमांक पहिले संपन्न पहिल्या षटकाच्या अंती 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय अजून या मॅच मध्ये 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक आणि अजूनही 52 धावांची गरज आहे सातत्याने आरसीसी राया टीमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा असलेल्या नेतृत्व फुरकान पावले यांना देखील तुम्ही पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून संघाला शुभेच्छाचा वर्षा होत असताना आणि नेहमीच संघ ज्यावेळेस अडचणीत सापडतो त्यावेळेस मात्र त्यांचा भरपूर पाठबळ असतो आणि यस नक्कीच आमच्या दौलतमानच्या भूमिकेत नक्कीच फुरकान पावलेला तुम्ही पाहू शकता मदरशात मध्ये अप्पू कुंगलेला तुम्ही पाहताय जो सलामीला दाखल झाला होता परंतु 6 चेंडू पाण्यातून मासा बाहेर जसा काढावा आणि तो मासा जसा चाचपडतो ना तसा तो आता नॉन स्ट्रायकिंग वरती चाचपडत होता परंतु आता स्ट्राईक मिळाली आहे 7व्या बॉलवरती संधीचं सोनं करावं लागेल या छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जबाबदारी आता अप्पू कुंगलेच्या खांद्यावरती षटक क्रमांक दुसरा तुम्ही पाहताय गोरदाज सज्ज होतोय गोरदाजी मार्ग वरती तुम्ही पाहताय हर्षद यस टॉस जिंकलाय टीम शेलू संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा कुमार पाटील वेलकम स्वागत आहे तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शेलू टीमचे एक अष्टपैलू खेळाडू गोरदास सज्ज होतो षटक क्रमांक दुसरं तुम्ही पाहताय हर्षद राईट नंबर द विकेट फक्त दिशा दिली ऑन साइडला खेळलाय बॉल चालला मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू पोहोचला एक सिंगल एक बळी दुसरीचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय सिंगलच्या साथीने आता धावसंख्या 7 या आकड्यावरती जात असताना स्लो बट स्टडी हे समीकरण आपण पाहतोय थेंबे थेंबे तळेसाचे हे समीकरण आपण पाहतोय परंतु ज्यावेळेस पहिल्या डावामध्ये संघ बॅटिंग करत होता मैदानाच्या मध्ये प्रिशा 11 हेडूटने त्यावेळेस आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 7 धावा होत्या आणि आता त्याचं प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकाच्या अंती 6 तर आता पहिल्या बरोबरती सिंगल एकपडले 7 धावा धावफलकावरती का बॅटिंग केली मैदानाच्या मध्ये योगेश जाधव आपण पाहिलं ज्याच्या बॅटमधून 32 धावा आपण पाहिल्या यावेळेला मात्र पायावरती चेंडू होता पाला स्वीप करण्याचा प्रयत्न एका हाताने बॅटचा चेहरा इथे मात्र फिरवला होता परंतु धाव इथे मिळते ती सिंगल लेग बाईट्स एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर आदर्श व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी गटनेते आणि माजी नगराध्यक्ष आपण पाहू शकता नक्कीच आमचे राजेंद्र घोरपडे साहेब त्यांचं इथे मात्र शुभागमन झाले त्यांच्या साथीनं रोहिदाजी भंडारी साहेब त्यांचंही मनपूर्वक स्वागत सर्व मित्र परिवार तुम्ही पाहता या मंचावरती आणि आमचे शेलूचे
एक चांगले समालोचक अविनाश तरे यांचं इथे मात्र शुभागमन त्यांचे मनपूर्वक स्वागत. जेव्हा जेव्हा शेलू संघ आपण पाहतोय जिथे ते खेळण्यासाठी दाखल होतो त्यावेळेस मात्र चांगलं समालोचन अविनाश तरेचं आपण ऐकत असतो आणि त्यांच्या सुमधुर वाणीतून आपण पाहिलं असेल तर शेलू प्रीमियर लीग असेल, तदनंतर शेलूची मोठी स्पर्धा आपण पाहिली, त्यांच्या आवाजाने दुमदमली. तर आमचे अविनाशजी तरे तुमचं देखील वेलकम. विनंती असेल अविनाशजी तरे आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, धावसंख्या पूर्णपणे आता थांबली आहे 9 धाबा. धावफलकावरती तुम्ही पाहता आतापर्यंत 3 धाबा खर्च केल्या गोरदास हर्षदच्या माध्यमातून आणि आता फरदत बाद. क्रमांक दुसरं चौथ्या बरोबरती विकेट संपादित केल्या हर्षदच्या माध्यमातून. ते थर्रार गोलंदाजी तुम्ही पाहता टीम हेड्यूटने. कल्याण डोंबिवली विभागातील हा संघ तुम्हाला पार मिळतो. यावेळेस देखील बॅटची कडा घेतली, फाईन लेगला चेंडू चालला, डीप मध्ये खेळाडू पोहोचला, निर्जयस्तरी चेंडू लँड झाला, दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. गुड रन बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो. नवीन खेळाडू अत्तरला तुम्ही पाहता त्याच्या बॅटमध्ये 2 धाबा आणि याच 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल धावफलकावरती 1 वर 1 11 अशा 11 धाबा धावफलकावरती तुम्ही पाहता. आतापर्यंत चांगला क्रिकेट मैदानावरती पाहत असताना तुम्ही पाहता नक्कीच मैदानामध्ये दोन्ही संघ मैदानामध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना हर्षदला तुम्ही पाहता ज्या प्रकारची गोलंदाजी केली बंटी भंडारीनं त्याच प्रकारची गोलंदाजी आता हर्षद देखील करतोय. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळ, डीप स्कोरला खेळाडू धावतोय, त्याच्या अबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार, येतोय चौकार. षटक क्रमांक दुसरा हर्षल भंडारीला आपण पाहिलं त्याने देखील धाबा खर्च केला फक्त 9 आणि आता षटक क्रमांक तिसरं अविनाश काळनला तुम्ही पाहता. काळन आणि काळन कंपनी तुम्ही पाहू शकता. खर तर हेडूटने गाव म्हटलं तर कला आणि सांस्कृतिक हा गाव जाणला जातो. खर तर सातत्याने याच गावाचा बुलंद आवाज अगदी आपल्या गोड गळ्याने ज्यांनी मात्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना भेट लावलं ते आमचे अग्रिकोळी संगीतकार परमेश माळी यांचा आवाज तुम्ही सातत्याने ऐकता. तदनंतर रील स्टार सामी काळन यांना देखील तुम्ही याच गावातून पाहू शकता आणि आमचे साथी समालोचक करण काळन यांना देखील तुम्ही याच गावातून पाहता. भरपूर चांगला आवाज सातत्याने संघ आपण पाहतो. हेडूटने संघ जेव्हा जेव्हा खेळत असतो नेहमीच करणजी काळन यांचं नाव आम्ही आवर्जून घेत असतो. मैदानावरती तुम्ही पाहता षटक क्रमांक तिसरा पहिला बॉल निर्धाव फेकला. यावेळेस तुम्ही पाहताय गोलंदाज अविनाश काळनला. आतापर्यंत संघ थोडासा बॅकफुट वरती आहे. टीम आरसीसी राया संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना खरं तर धाबा भरपूर खर्च केला. मी म्हणेन
गोलंदाजी करत असताना टीम राया संघाच्या माध्यमातून यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू पोहोचलाय. एक सिंगल मिळतीय आणि सिंगलच्या साथीने धावसंख्या पुढे सरकेल. पुन्हा एकदा 16 धाबा. लक्ष या मॅच मध्ये मोठं आहे, परंतु राया नाव कुठे छोटं आहे, त्यामुळे मॅच मध्ये आता संघर्ष वाढलाय. या वेळेला मात्र टप्पा पडला आणि त्यानंतर खर तर टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र स्विंग वर निघून गेला. मी म्हणेन कळलाच नव्हता इथे मात्र बॅट्समनला की हा चेंडू पडला कुठे आणि निघाला कुठे. संभ्रमात टाकणारा चेंडू होता. अगदी यष्ट्यांच्या लगत बॉल मात्र एससी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. या वेळेला देखील बॉलर बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती आपण पाहतोय. अपघात निश्चित होता. स्वतः संघनायक तुम्ही पाहताय मद्रासात मध्ये गोलंदाजी करत असताना अविनाश काळेला तुम्ही पाहताय आणि आता तो देखील सांगतोय कॅप्टन डेरिंग फ्रॉम द फ्रंट. नवीन खेळाडू मैदानात दाखल होतोय निजाम कुंगलेला तुम्ही पाहता. षटक क्रमांक 3 आतापर्यंत संघ थोडस अडचणीत सापडलाय. बॅटिंग करत असताना टीम आरसीसी राया 5 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. यावेळेस देखील आडबा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील प्रॉपर संपर्क नाहीये. डॉट बॉल. जास्तीत जास्त स्ट्राईक आता अप्पो कुंगलेला हवी होती, परंतु तसं काही चित्र घडलं नाहीये या मॅच मध्ये. खरं तर पहिल्या बॉलवरती कामरान कुंगळे बाद झाला ना, तिथे मात्र आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये संघर्ष वाढला टीम आरसीसी राया संघाचा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुरबाड विधानसभा उपाध्यक्ष अंबरनाथ तालुका आरपीआय आठवले गट उमेशजी गायकवाड साहेब, नक्कीच आपले रोशनजी गायकवाड जे बेलूर टीमचे चांगले खेळाडू आहेत त्यांचे बंधुश्री उमेशजी गायकवाड यांचं इथे मात्र शुभागमन आहे. मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालं आणि 3 षटकाच्या अंती टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 16 धाबा. उमेशजी गायकवाड साहेबांचं शुभागमन झालंय. या पण आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बिकी घर देतोय षटक क्रमांक 4 आणि अंतिम राऊंड द विकेट. या वेळेला पहिला बॉल लाईन तो भरकटलाय. गोलंदाज तुम्ही पाहता विकी घरातला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अप्पूला तुम्ही पाहू शकता स्ट्राईक गेट वरती. आतापर्यंत अप्पूला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये. त्याचं कारण तुम्ही पाहू शकता स्कोर कार्ड वरती धाबा फक्त आणि फक्त 16 धाबा धाव फलकावरती. एका धाब्याच्या साथीने आतापर्यंत 17 एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबी ते जोडली जाते. ऑन साइडला खेळलाय. चांगला फटका बाहेर मिळतोय. बॉल जसा बॅटच्या रॅडर मध्ये आला तसा भिरकावून दिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ग्रामीण टेनिस क्रिकेट.इन ऑफिशियल अपडेटर कुणाल डायरे यांची मेहनत प्रचंड तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. इथून त्यानंतर ते दाखल झाले काल कर्जत प्रीमियर लीग मध्ये KPL मध्ये आणि आज देखील मोठी जिम्मेदारी आहे त्यांच्या खांद्यावरती, कारण आज कर्जत प्रीमियर लीग मध्ये ठाणे विपक्ष रायगड हा देखील सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिथे देखील पुन्हा एकदा आज संध्याकाळी रवाना होतील आमचे कुणालजी डायरे. षटकार आलाय आणि अंपायर सिग्नल. रिव्ह्यू फक्त पंचांसाठी आहे, याची आपण नोंद घ्या.
तर धावसंख्या आतापर्यंत 29 धावा, 58 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 बॉल 2 षटकार आले. मी आधीच म्हटलं होतं अंपो कुंगलेला जास्त स्ट्राईक देण्याची गरज होती, परंतु असं घडलं नाहीये आणि त्यामुळेच ही काय संघ बॅकफुटवरती. तिसरा हा देखील उडवलाय ऑन साइडला, फटका फसला की काय साइड स्क्रीनच्या दिशेने. खेळाडू जज करतोय आणि रिले कॅच इथे मात्र टिपली जाते. खर तर डीप मध्ये बॅकअपला खेळाडू पोहोचला, जेल तर ड्रॉप झाला होता, परंतु इथे बॅकअप चांगला मिळाला आणि आता एक चांगला खेळाडू अप्पो बॅक टू द पवेलियन. मध्ये सुलतान आता दाखल होतोय नेट नंबर 8 वरती. गुरदस्त या बडेला देखील टप्पा पडला, अतिरिक्त बाउन्स देण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर भरता बेगर बॉल मात्र निघून गेला. हे स्थिरक्षकाच्या हातामध्ये. खर तर धावसंख्या पूर्णपणे आता स्थिरावली आहे 29 आकड्यावरती. आतापर्यंत चांगला क्रिकेट दोन्ही खेळाडू तुम्ही पाहताय मैदानावरती. नवीन खेळाडू सुलतान, विकी फुल टॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चालला लॉंग ऑनला, एक सिंगल इथे तिकडे मिळते. औपचारिकता फक्त आता शिल्लक या मॅच मध्ये, कारण आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर जवळ 5 चेंडू फेकून झालेत, 6 चेंडू फेकले, त्यामध्ये एक वाईट फेकला होता आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या मॅच मध्ये. बंटे गो शेवटचा बॉल. चला नेक्स्ट मॅच टीम शेलू. आपण क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारला. आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबा. शेवटचा बॉल जो राहिलाय सुलतानच्या नावावरती. बॉल चाललाय डीप मध्ये, पॉइंटला खेळाडू धावतोय चेंडूला अडवण्याकरिता. शेवटचा बॉल देखील बाउंड्रीच्या बाहेर जाऊन जायचा नाहीये, याच अनुषंगाने बॉल अडवला नचिकेतनं आणि शेवट गोल केलं. टीम प्रिशा 11 हेडुटने संघाने अभिनंदन. टीम हेडुटने अभिनंदन दयालू कालन आणि हार्डलक टीम RCC राया. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. टीम शेलू आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये जा आणि टीम स्वराज 11 गावदेवी वसार आपण आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची.